बीड महिला वकील मारहाण प्रकरणी सरपंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल। या प्रकरणाचा युसूफ वडगाव पोलिसांकडून तपास सुरू। बीड वकील महिलेला मारहाण प्रकरणाला वेगळं वळण। वकील महिलेला तिच्या घरच्यांनीच मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा दावा। वकील महिलेनं खोटे गुन्हे दाखल केल्याची गावकऱ्यांची माहिती। एसपी आणि कलेक्टर यांच्याशी चर्चा केली असून योग्य त्या कारवाईच्या सूचना दिल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीड महिला वकील मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया। बीडमध्ये जे घडतंय ते सगळं गंभीर आहे। वकील महिलेला झालेल्या मारहाणीवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये अजून काम करण्याची गरज असल्याची देखील प्रतिक्रिया। बीडच्या जिल्हा रुग्णालयातील मातेच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त। डॉक्टरांना क्लीन चिट तर नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयातील महिला सेविकेचं निलंबन। 2 स्टाफ नर्सचं देखील उचलबांगडी। संपत्तीच्या हव्यासापोटी लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या। नांदेडच्या बिलोली शहरातील घटना। आधी भावाची चाकूने भोसकून हत्या, त्यानंतर हत्येचा बनाव। मात्र काही तासातच घटनेचा छडा लावत पोलिसांकडून आरोपी भावाला अटक। परभणीच्या कस्तुरबा गांधी विद्यालयातील 3 मुलींनी वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या। आपापसातील भांडणातून हे कृत्य केलं। यात एक जण गंभीर जखमी तर एका मुलीच्या पायाला गंभीर इजा झाली आहे। धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाकडून मुंडेंना आव्हान देण्याची तयारी। पुढील 24 तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट वातावरण राहील। हवामान विभागाचा अंदाज। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तलमोड चेक पोस्ट बंद करण्याच्या मागणीसाठी मोटार चालक संघटना आक्रमक। शासन आदेशानुसार 30 एप्रिलपर्यंत चेकपोस्ट बंद न केल्यास 2 मे पासून संघटनेकडून चेकपोस्ट बंद करण्याचा इशारा। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पाणबुडी वस्तीत दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। काहींचे दात तर काही लोकांची हाडं ठिसूळ झाल्याचं समोर। फ्लोराईड युक्त पाणी स्रोतातून येत असल्याची माहिती। हिंगोलीच्या खुदनापूर शिवारात 2 ते 2.5 लाखांची हळद चोरीला। मध्यरात्री चोरट्यांकडून हळदीची 20 पोती लंपास। धाराशिवच्या कसबे तडवळा गावात गोठा पेटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। महावितरण कंपनीच्या डीपीला स्पार्किंग झाल्यानं आग लागली तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। घुगरी प्रसादाने येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेची सांगता। गावात घरोघरी जाऊन रब्बी हंगामातील नवीन ज्वारी, गहू, हरभरा अशा जमा केलेल्या धान्यातून घुगरी महाप्रसाद तयार करून देवीला त्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। यवतमाळमध्ये वेदिका चव्हाण या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू। काठोडा पारधी बेडा गावातील प्रकार। पाण्यासाठी नदीवर गेली असता पाय घसरून नदीत पडली। दारात पाण्याची पाईपलाईन वर्षभरापासून मात्र धूळ खात पाण्यासाठीचा संघर्ष मुलीच्या जीवावर बेतला। वेदिका चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती। पाईपलाईन टाकलेली असताना पाणी का मिळालं नाही त्याचीही चौकशी करण्याचे आदेश दिल्याची उईकेंची प्रतिक्रिया। आर्णी तालुक्यातील पाणी टंचाईवर तहसीलदारांसोबत बैठक। 7 दिवसात पाणी टंचाईवर तोडगा काढण्याबाबत सूचना दिल्या। स्थानिक आमदार राजू तोडसाम यांची माहिती। वेदिकाच्या मृत्यूला प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत। माजी शिक्षण मंत्री वसंत पुरकेंचा आरोप। नागरिकांचा बळी घेणारं सरकार, वसंत पुरकेंचं टीकास्त्र। यवतमाळच्या काठोडा पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक दाखल। एबीपी माझाच्या दणक्यानंतर आदिवासी विकास विभागाची धावपळ। बंद पडलेल्या हँडपंपला सुरू करण्यासाठी सोलर पॅनल घेऊन पथक दाखल। नादुरुस्त पंप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू। बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक। गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला अटक। शिक्षक घोटाळा प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या 6 वर। बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी सायबर सेलच्या पथकानं आधीच अटकेत असलेले शिक्षण उपसंचालक उल्हास नरड तसंच वरिष्ठ लिपिक सूरज नाईकला ताब्यात घेतलं। सायबर सेलच्या पथकानं प्रोडक्शन वॉरंटवर दोघांना 2 दिवसांसाठी ताब्यात घेतलं। नागपूरच्या किडवई स्कूलच्या मुख्याध्यापकांची 2 वर्षाआधी बोगस नियुक्ती। अजून एक तक्रार पोलीस ठाण्यात दाखल। 2022 पासून शासनानं शिक्षकांची भरती बंद केली होती। मात्र 2012 ते 19 या काळात अनेक शिक्षकांची बनावट भरती झाली आहे। वर्ध्यातील तापमानात चढ उतार। वाढत्या तापमानापासून सावध राहण्याचा आरोग्य विभागाचा इशारा।
उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा तसंच तालुका स्तरावरील रुग्णालयात शीतकक्ष। वर्ध्याच्या तळेगाव ते आर्वी रस्त्यावर 2 दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला। एका महिलेचा यात मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। युवकाने स्टंटबाजी करत गाडी भरधाव वेगात चालवल्यानं झालेल्या अपघातात मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। आंध्र प्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकला जाऊन धडकल्यानं अपघात झाला। मलकापूर नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळची ही घटना आहे। बसमधील 35 भाविक यात जखमी झाले, त्यातील 6 जण गंभीर आहेत। भंडाऱ्यात कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या 17 जनावरांची पोलिसांच्या सतर्कतेने सुटका। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या वर्धा आणि पैनगंगा नदीपात्रात हत्तीचे जीवाश्म आढळले। हे जीवाश्म किमान 25,000 वर्षांपूर्वीचे असल्याचा जीवाश्म अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले बीड पोलिसांच्या ताब्यात। शरण जाण्याआधीच पुण्यातल्या स्वारगेट भागातील हॉटेलमधून कासलेला ताब्यात घेतलं। पुण्यातील स्वारगेट परिसरातील सुंदरम हॉटेलमधून रणजित कासले ताब्यात। त्या हॉटेलचं बिल देखील कासलेनं भरलं नसल्याची हॉटेल कर्मचाऱ्याची माहिती। वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले पोलीस दलातून बडतर्फ। संभाजीनगर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांची कारवाई। क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या वाड्याचं भव्य संग्रहालयात रूपांतर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संग्रहालयाचं लोकार्पण। पद्मश्री गिरीश प्रभुणेंच्या संकल्पनेतून वाड्याचं संग्रहालयात रूपांतर करण्यात आलं। चापेकर बंधूंचं स्मारक प्रेरणा देणारं। प्रत्येक विद्यार्थ्यानं नागरिकांना स्मारकाला भेट दिलीच पाहिजे। स्मारकाच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या डॉक्टर स्वयंप्रभादेवी उदयसिंग मोहिते पाटील यांचा जागतिक सन्मान। ऑस्ट्रेलिया राबवत असलेल्या एका अंतराळ मोहिमेत डॉक्टर स्वयंप्रभादेवी यांचं छायाचित्र, नाव आणि कार्य अंतराळात पाठवलं जाणार। पुणे शहरातील भिडे पूल पुढील 1.5 महिना वाहतुकीसाठी बंद असेल। मेट्रोचं काम सुरू असल्यानं पूल बंद करण्याचा निर्णय, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। गेल्या वर्षी 110% भरलेल्या उजनी धरण वजा पातळीवर, मात्र अद्यापही 68 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक। पावसाळा सुरू होईपर्यंत सोलापूर जिल्ह्याला कोणतीही पाणी टंचाई भासणार नाही। सोलापूरच्या बार्शी शहरात पिस्तूलसह पोलिसांकडून 20 ग्राम एमडी ड्रग जप्त, तर 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्याच्या चंदननगरमध्ये बहिणीच्या बॉयफ्रेंडची तिच्या भाऊ आणि आईकडून हत्या। मुलीला वर्षभर त्रास देत असल्यानं हत्या केल्याचा आरोप। राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार, त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे सुतोवाच। पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। आता मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होईल। मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा महत्त्वाचा निर्णय। रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार असल्याची ही माहिती। कृषी विभागाच्या विनंती बदल्यांसाठी वर्ग क आणि ड यांचे संपूर्ण अधिकार कृषी आयुक्तांना। याआधी बदल्या करण्यासाठी मंत्र्यांपर्यंत फाईल येत होती, त्यामुळे वेळ लागत असल्यानं निर्णय। तर वर्ग अ आणि ब मधील बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे कायम। विकसित महाराष्ट्र 2047चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची स्थापना। 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन, तर 2047 सालापर्यंत $3.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।